नमस्कार, माझं नाव आहे समीज गुढे. तुम्ही पाहत आहे सत्यमेव जयते यूट्यूब चॅनल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने याबद्दल एक अपडेट समोर आलेली आहे. तर चला बघूया त्याबद्दल. तर बघा, कालच लाडक्या बहिणींना पैसे देण्याची सुरुवात झाली होती. तर महिलांच्या सक्षमीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात. कालची तारीख 24 जानेवारी होती, तुम्हाला माहीतच आहे. तर बघा, 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा. म्हणजे काल 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरण करण्यात आले आहेत. आजची तारीख 25 जानेवारी आहे आणि राहिलेले जे महिला आहेत त्यांचे खात्यामध्ये आज पैसे वितरित करणार असे सांगितले आहे. आणि 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार. तर 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक ह्या दिवशी सर्व महिले जितके पण महिला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र, त्या सर्व महिलांना पैसे मिळणार. तर बघा, काही महिलांनी आपल्याला कमेंट्स करून आज सुद्धा सांगितलं आहे. तर बघूया कोणा महिलांना पैसे मिळाले ते. बघा, जळगाव जिल्हा, मला पण 1500 आले दादा. थँक्स शिंदे दादा, 1500 रुपये आले. आमचे लाडाचे भाऊ, थँक्यू. दुपारी 1 वाजता पैसे आले. मी मुंबई महाराष्ट्रमधून बोलत आहे. त्याच्यानंतर आपली आणखीन एक युजर आहे पाटील, थँक्यू, मिळाले 1500 रुपये. आणि बघा, तुम्ही कमेंट्स करून स्वतःच महिला सांगत आहे. त्याच्यानंतर बघूया, 7वा हप्ता भेटला 1500, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर मधून बोलले. थँक्यू सर, तुम्ही खरी माहिती देता, मला खूप आनंद झाला आहे. दादा, मी विद्या सरकर, मी मुंबई शहरमधून बोलत आहे. मला 1500 रुपये मिळाले, तुम्ही खरी न्यूज देता, असं जे आहे त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यांना सकाळी जे आहे 9:02 पैसे मिळाले. दादा, दुपारी 1:30 वाजता 1500 आले. नांदेड जिल्हा. जळगाव जिल्हा, मला पण पैसे मिळाले 1500 रुपये दादा. तर बघा, खूप सारे महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे. तरी सुद्धा काही असे महिला आहेत ज्यांना पैसे मिळाले नाही. तर त्यांच्याबाबत जे आहे तुम्ही थोडी वाट पहा. 26 जानेवारीपर्यंत पैसे मिळेल. आता तुम्ही म्हणसाल उद्या रविवार आहे तर बँक बंद राहते, तर पैसे मिळणार की नाही मिळणार. तर तसं काही नाही आहे. ते कम्प्युटर वाईज सेट केलेलं असते. त्याच्यामुळे रविवार असो की एखादी सण असो की कोणती पण शासकीय सुट्टी असो, त्या दिवशी पैसे येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर आपण बघूया, 15 ऑक्टोबरचे पैसे आले, सुरुवात झाली का. तर खूप साऱ्या महिलांनी लास्ट तारीख म्हणजे 15 जे आहे ऑक्टोबर हे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख होती. आणि त्या दिवशी जे आहे खूप महिलांनी लास्ट तारखेला सुद्धा फॉर्म भरले. तर त्यांना पैसे मिळाले का 15 ऑक्टोबरला. तर ज्यांचं बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक आहे आणि ज्यांचं बँक जे आहे आधार कार्डला DBT पण सुद्धा लिंक आहे, तशा महिलांना 15 ऑक्टोबरला ज्यांनी अंतिम तारखेला फॉर्म भरले तशा महिलांना पण पैसे मिळाले आहेत. तर तशा पण महिला बँकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे आता काढू शकता. बऱ्याचशा बहिणींचे नावं काढले आहे का म्हणते, तर नाही. खूप साऱ्या, हा सुद्धा प्रश्न आहे की खूप साऱ्या महिलांचे नावं छाटले आहे का, तर नाही. सध्या तरी 31 मार्च 2025 पर्यंत सरसकट जितके पण फॉर्म महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाले त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे आपण देऊ असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याच्यानंतर आपण बघा, 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थींना महिलांना लाभ मिळेल. आणि 26 जानेवारी वितरणाला सुरुवात.
25 जानेवारी आज शनिवार आहे आणि 25 जानेवारी तर आजसुद्धा काही महिलांना पैसे जे आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार. तर खूप सारे असे जे आहे त्यांनी स्वतः कमेंट्स करून सांगत आहे. बघा, नाशिक जिल्ह्यातसुद्धा पैसे आले आहे, जालना जिल्हा, त्याच्यानंतर आम्हाला पैसे मिळाले, जिल्हा पुणेसुद्धा पैसे गेलेले आहे. तर तुम्ही पण कमेंट्स करून सांगा मला की तुमच्या कोणता जिल्हा आहे आणि तुम्हाला पैसे मिळाले की नाही मिळाले. तुम्हाला काही मदत असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू महिलांना तुम्ही स्वतःहून शेअर करा, कारण त्यांना सुद्धा कळाले पाहिजेत की पैसे जे आहे बँक अकाउंटला येणं सुरू झाले आहे. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाडक्या बहीणबद्दल असो किंवा कोणती पण सरकारी अपडेट योजना असो, मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल. माझा व्हिडिओ पाहिला याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.